200 रुपयाचं कॅश प्राइज झाले बघा. वेलकम 6 साठी पहिल्या षटकारासाठी एक कॅश प्राइज. तर बॅटिंग टीम आपण जरूर पाहणार आहोत. श्री समर्थनं टॉस जिंकलाय. शिवशंभो 11 हा संघ बॅटिंग करतोय. आपण जरूर पाहूया किती टार्गेट सेट होईल. 5 ओव्हर मॅच. पहिला चेंडू सुसज्ज मैदान. पहिला चेंडू गोलंदाज विपुल. पहिला चेंडू अंतर्वर्तुळामध्ये दूरवर क्षेत्ररक्षक धाव घेण्याची तयारी. श्री गणेश केला आणि सिंगल मिळेल. रुपेश आणि राकेश यांना आपण पाहतोय आघाडीची जोडी. शिवशंभो 11 बघा. बॅटिंग टीमचा एक्स्ट्रा प्लेयर मॅन्डेटरी आहे. स्पर्धेचा नियम आहे. सुंदर ट्रॉफीज आहेत. नामांकने एक्स्ट्रा प्लेयर स्कोरच्या मागे बसेल. फक्त 12वे खेळाडू बसेल. आणि मॅनेजमेंटला मी विनंती करेन का जो लाईव्ह जी स्कोरर आहेत त्यांच्या मागे कुणालाही बसून देऊ नका, कारण कॉन्सन्ट्रेशन त्यांचं असतं. थोडं सहकार्य करा. एक्स्ट्रा प्लेयर कंपल्सरी आहे बघा. त्याची व्यवस्था आपण करून ठेवा, कारण लाईव्ह सुरू आहे. वेगवान चेंडू खोला टाकलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. विपुलला पाहतोय सिंगल. नंतर हा डॉट बॉल. पॉवर प्ले 1. 5 ओव्हर मॅच आहे. आज आपण पाहतोय टोटल इंटर कॉलनीचे संघ खेळणार आहेत. तर 6 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. त्यांचं धन्यवाद देऊया. नेक्स्ट बॉल. विपुल. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपला आणि धावा 1 आहेत. फलंदाजी करताना पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. टप्पा पडला. अप्पर कटच्या माध्यमातून डीप पॉइंट कडे क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. 2 धावेसाठी प्रयत्न जरूर होईल. स्कोर मूव्ज ऑन. टोटल स्कोर कार्ड आपण इथे पाहिलं तर 2 धावा मिळतील. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावा येत्या धावफलकावर अद्याप आतापर्यंत एकूण धावा 3. 3 रन्स ऑन बोर्ड. 3 धावा झालेत. विपुल पॉवर प्ले 1 मध्ये गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या क्लीन बोल्ड. पहिला धक्का. फलंदाज होईल बाद आणि सनसनाटी ही गोलंदाजी. अगदी फर्स्ट विकेट. उपस्थित सर्व पाहुण्यांचा आम्ही आदरातिथ्य सन्मान करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये आज वेळात वेळ काढून आलेले आमचे सर्व पाहुणे मॅनेजमेंटच्या वतीनं त्यांचा सन्मान केला जाईल. आपण पाहतोय यस फलंदाज बाद झाले. आपण जरूर पाहिलं. क्लीन बोल्ड. फर्स्ट विकेट. खेळाडूंना विनंती करतो. यस डिसिजन येतो. यस यस डेफिनेटली हाय आमचं लक्ष. काही टेन्शन घेऊ नका. त्यावर आमचं खूप कॉन्सन्ट्रेशन असतं. तसं काही होणार नाही. त्यासाठी आम्ही तत्पर आहोत. बघा टीम मीटिंग ही 3 ओव्हर नंतर असेल. 3 टीम मीटिंग ड्रिंक्स ब्रेक मध्ये. पंच ड्रिंक्स ब्रेक मध्येच टीम मीटिंग होईल आणि तुम्हाला वारंवार एकत्रित येता येणार नाही. विपुल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावा धावफलकावर एकूण 3. बॅटिंग टीमला आपण जरूर पाहूया. नेक्स्ट बॉल. नवीन फलंदाज सरकलाय आणि क्रमांक 3 वर शहेनशाह आलाय. न्यू बॅट्समन शहेनशाह. स्ट्रायकर एंडला विपुल. नेक्स्ट बॉल. लो फुल टॉस. क्षेत्र खाली आहे. मिड विकेटला सुरुवात धमाकेदार. आला हा चौकार. आतापर्यंत 5 चेंडू. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. या संपायर सिग्नल आलाय. ओव्हर कंप्लीट. एकूण धावा धावफलकावर टोटल स्कोर मूव्स ऑन 7 रन्स. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर.
बॅटिंग टीम स्कोर 7 धावा आहेत. शिवशंभो 11 हा संघ आपण पाहतोय फलंदाजी करताना. सायप्रीत लाईव्ह यूट्यूबला आपण गेलात, सायप्रीत लाईव्ह जर आपण टाईप केला आणि त्यानंतर या वाहिनीवर आपल्याला ही स्पर्धा लाईव्ह पाहायला मिळेल. घर बसल्या सुद्धा काही चाहता वर्ग, काही क्रिकेट रसिक या स्पर्धेला एन्जॉय करू शकतो. सेकंड ओव्हर आणि गोलंदाज झालाय राहुल. 7 रन्स ऑन बोर्ड. 5 ची सरासरी. राहुल दुसरं षटक घेऊन येईल. एकूण धावफलक 7 धावा आहेत. ओ गुड बॉलिंग बघा, छोटासा रनअप आहे. सन्माननीय नितीनजी जोशी साहेब यांचा आम्ही धन्यवाद देतो. या स्पर्धेला त्यांचं सुद्धा चांगलं योगदान राहिले. संपूर्ण आमची आयोजन कमिटी. राहुल नेक्स्ट बॉल वन्स अगेन. ओ काय गोलंदाजी बघा, बेधक मार आहे. छोटासा रनअप आहे. रनवे छोटा आहे. चेंडू रिलीज खूप चांगला करतो आणि आता फिरकी गोलंदाज टेनिस मध्ये कमी पाहायला मिळतात आणि याचं चांगलं प्रात्यक्षिक राहुलची गोलंदाजी. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. नेक्स्ट बॉल. ओ शरीरभेदी गोलंदाजी. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. काय दिशा, टप्पा, विभिन्नता, लाईन आणि लेंथ अप्रतिम आहे. आणि आतापर्यंत राहुलला 3 चेंडू डॉट. गुड बॉलिंग. शेनशाह खेळतो आणि राकेश स्ट्रायकर इनला. राकेश नेक्स्ट बॉल. चौथा चेंडू. झेल झाली असती, तयारी दाखवली. यस, स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग दाखवली, मात्र झेल पकडणं थोडं डिफिकल्ट होतं आणि त्यानंतर ही सिंगल मिळाली. गुड बॉलिंग. राहुलला पाहतोय गोलंदाजीचा तो दर्जा दाखवते. गुड बॉलिंग राहुल वन्स अगेन. टोटल स्कोर कार्ड 8 रन्स ऑन बोर्ड. 5 ओव्हर मॅच. कंपल्सरी चेसिंग हा सुद्धा रूल्स कंटिन्यू असेल. कंपल्सरी चेसिंग कंटिन्यू. नेक्स्ट बॉल वन्स अगेन राहुल. राउंड विकेट फुटवर. झेल होणार का? ओ व्हॉट अ कॅच. फलंदाज होईल आउट. राहुलनं काय गोलंदाजी दाखवली. पुरस्कर्ते संघ मालक सुद्धा उपस्थित आहेत. राहुल, काही आमचे मान्यवर बघा इथे आनंद देणारा क्षण पाहिला. टीम ओनर असतात, काही संघाचे संघ मालक असतात, त्यांनी संघ पुरस्कृत केलेले असतात. 2 धक्के. शिवशंभो 11 हा संघ आपण जरूर पाहतो. बॅटिंग करत असताना शिवशंभू 11. टोटल स्कोर 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड. 8 धावा 2 विकेट. राहुलने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव 1 विकेट. गुड बॉलिंग राहुल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. राउंड विकेट ना झेल होणार का? फिल्डर रेडी पकडला झेल. व्हॉट अ कॅच. विपुलला हा झेल टिपलाय. काय गोलंदाजी दाखवली. नाईस बॉलिंग. आतापर्यंत गडी बाद झालेत एकूण 3 गडी बाद आणि एकूण धावा दाफलकावर जरूर आपण पाहिल्या. रुपेश बाद झाला फर्स्ट विकेट. त्यानंतर बाद झाला राकेश आणि त्यानंतर 3rd विकेट गॉन. राकेश आहे. शेनशाह आणि अभिषेक बाद झाले. फॉलो ऑफ विकेट्स मध्ये पाहिला तर 3रा गडी बाद झाले जो आपण पाहतोय अभिषेक सेकंड ओव्हर मध्ये. न्यू बॅट्समन. एकूण धावा दाफलकावर 8. 3 विकेट 2 षटकं संपली. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल आणि तिथे आम्ही पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान करणार आहोत. मॅनेजमेंटला मी विनंती करू आपल्याला सन्मानाची तयारी करायचे. आलेल्या पाहुण्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर ट्रॉफीज आपण पाहतोय. स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह. 2 षटकं संपली. धावा दाफलकावरती 8 आहेत. फर्स्ट मॅच आपण जरूर पाहतोय. 3rd ओव्हर वन्स अगेन विपुल. विपुलनं फर्स्ट ओव्हर मध्ये धावा दिल्या एकूण 7. 1 विकेट सुद्धा त्यांना मिळाली.
इंटर कॉलनीचे आज सर्व संघ क्रिकेट खेळाचा आनंद घेत असताना त्यांना आपण पाहतोय आज या स्पर्धेसाठी योगदान सुद्धा त्यांचं राहिलं। तर 4 ओव्हर्स तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावे लागतील। टाइमर ऑन आहे। ओ गुड बॉलिंग खोलात टाकल्या आणि दबाव निर्माण केला। खेळपट्टी सुद्धा बघा किती सुंदर खेळपट्टी आणि अगदी या टणक खेळपट्टीवर डिफिकल्टीज येतात। बॅटिंग करत असताना चेंडू टर्न होतो, टर्न विथ बाउन्स होतो, स्कीट होतो। मागच्या सामन्यामध्ये राहुलनं काय गोलंदाजी केंद्रामध्ये रिदम असतो आणि त्या रिदम मोड मध्ये गुड बॉलिंग फुटबॉलचा वापर कव्हर कडे ड्राइव्ह केला, चेंडू गुदगुल्या करत चालला वेगाने पिकअप स्ट्रोक आणि मिळतील 4 धावा। 4 धावेनं जी धावफलक थोडासा थांबलाय तिथे कुठेतरी आगीकूच केली जाईल आणि एकूण धावफलक 12 वर पोहोचलाय। राकेश कडून संघाला खूप काही अपेक्षा असतील, एक्सपेक्टेशन असतील, त्याच्या मैदानावर थांबणं महत्वाचे। डाव्या हाताचा राकेश एक चांगला खेळाडू। विपुल नेक्स्ट बॉल ओ ड्राइव्ह करते ऑन साइडला डीप वरून येईल फिल्डर सिंगल 2 धावेसाठी प्रयत्न होईल आणि वेल टेकन 2 वेल यस पंचांचा इशाराला सेफ आहे आणि 2 धावेनं संघ पुढे सरकेल। टोटल स्कोर कार्ड एकूण धावफलक 14 वर पोहोचलाय। 14 धावा धावफलकावरती 3 गडी बाद। बॅटिंग टीम आपण जरूर पाहतोय शिव शंभू 11 टॉस जिंकला श्री समर्थ 11 या संघाने दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांचं आपण धन्यवाद देऊया। ओ लॉफ करण्याचा प्रयत्न कनेक्शन झाला नाही, आणखीन एक डॉट बॉल दबाव निर्माण केलाय। 5 षटकांचा सामना आतापर्यंत। नाव स्कोर कार्ड धावा नमूद झाल्या स्कोर कार्ड वर टोटल 14। विपुलनं पहिल्या फर्स्ट ओव्हर मध्ये धावा दिल्या ओनली 7। त्यानंतर राहुलला पाहिलं सिंगल आणि या वेळेला वन्स अगेन विपुल सांघिक कोट्यातील 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक। ऑन साइडला स्टेड इट व्हॉट अ शॉट टायमिंग प्रॉपर आणि या षटकार शेवटचा चेंडू असेल। तर बघा डिसिप्लिन आपल्याला मेंटेन करायचे। पॅव्हिलियन मध्ये सायलेन्स झोन ठेवा। तुम्हाला पॅव्हिलियन मध्ये कोणत्याही प्रकारचा आवाज देता येणार नाही कारण आपल्याला स्पर्धेचा दर्जा दाखवायचा आहे। ऑन साइडला आणि चेंडू चाललाय यस 6 3 ओव्हर्स कंप्लीट आणि धावा धावफलकावरती 26। ड्रिंक्स ब्रेक यस मॅन्डेटरी करू 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक। तत्पूर्वी आपण सन्मानाकडे वळतोय। मी मॅनेजमेंट आमचे नवनाथ शेलार असतील, गणेश काकडे सर असतील, नितीन हिरे असतील, श्याम वाळुंज सर असतील, राकेश असतील आणि दिगंबर भोसले सरांना विनंती करतो आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत। या दरम्यान आपण पाहतोय सन्मानी व्यक्तिमत्व सहकार द्वारका सोसायटीचे अध्यक्ष बबन पापड साहेबांचा इथे सर्वप्रथम आपण सन्मान करणार आहोत। मी मॅनेजमेंटच्या सहकार्याने विनंती करेन सन्मान चिन्ह आणि शाल देऊन आपण सन्मान करूया। अंपायर सिग्नल स्कोर 26 मगाशी आम्ही सांगितलं 26 ड्रिंक्स ब्रेक असेल। 12 मॅन किंवा एक सहकारी पाणी घेऊन गेला तरी चालेल बोथ द टीम्स। तर बबनची पापड साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। अध्यक्ष सहकार द्वारका सोसायटी यांचा इथे सन्मान होतोय। तर साहेबरीत लाईव्ह सन्मान होत असताना सन्माननीय सहकार द्वारका सोसायटीचे अध्यक्ष बबन पापड साहेबांचा इथे सन्मान होईल। मनापासून आपलं धन्यवाद। ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट झाल्यानंतर लगेचच मॅच ऑन होईल आणि इनिंग ब्रेक मध्ये ओमसा 11 आणि विघ्नहर्ता 11 आपण टॉस साठी रेडी राहायचं। इनिंग ब्रेक मध्ये फर्स्ट इनिंगच्या एंड नंतर तिथे टॉस होईल। तर बबन पापड साहेब थँक्यू व्हेरी मच। टाळ्या उद्या पुढचा सन्मान होईल। आनंद भोसले साहेबांचा इथे आम्ही सन्मान करतो त्यांना सुद्धा विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करा। आनंद सकपाल साहेबांचा इथे सन्मान होणार आहे त्यांना विनंती करेन।
शाखा प्रमुख आहेत, त्यांचा इथे सन्मान होईल. मोरबेचे शाखा प्रमुख. यानंतर पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आपण पाहतोय शंकर शेडगे साहेबांचा सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत. महाराष्ट्र पोलीस एक असं व्यक्तिमत्व, पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत असताना आज क्रिकेटसाठी त्यांनी दिलेले योगदान मी शंकर शेडगे साहेब त्यांचं धन्यवाद देतो. मॅच कंटिन्यू ठेवा अंपायर्स, मॅच कंटिन्यू ठेवा, आपण सन्मान करतो. तर गोलंदाज झालाय जय. टोटल स्कोर कार्ड 26. अंपायर्स मॅच कडे कॉन्सन्ट्रेट ठेवा, सन्मान सुरू आहेत. लक्ष ठेवा आपण, आम्ही इकडे आहोत मात्र स्कोरर आणि लाईव्ह टीम आपल्या समोर जॉईंट आहेत. तर पुढचा सन्मान आपण करतो मॅनेजमेंटच्या वतीनं, आयोजक कमिटीच्या वतीनं सन्माननीय राम लवटे साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे. त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय, राम लवटे साहेबांचा. अध्यक्ष राम लवटे साहेब, द्वारका मित्रमंडळाचे अध्यक्ष, त्यांचा आपण सन्मान करतो. महाराष्ट्र पोलीस शंकर शेडगे साहेब यांचा इथे सन्मान होते. स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन आपली परंपरा, आपली संस्कृती, अतिथी देवो भव, आणि त्यांचा इथे सन्मान होते. यानंतर रमेश दबडे साहेबांचे इथे सन्मान होणार आहे. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. मॅच सुरू राहील. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. ओमसाई 11 आणि विघ्नार्थ 11 आपण रिपोर्टिंग करायचं. 27 स्कोर वगैरे आम्ही सर्व सांगू, डोंट वरी, आमचं लक्ष असतं, मात्र आपण मॅच कडे फोकस करा. शाखा प्रमुख रमेश दबडे साहेब यांचा इथे सन्मान होतो. यानंतर राजाराम दुरकर साहेबांना विनंती करेन आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा. राजाराम दुरकर साहेब, रमेशजी दबडे साहेबांचा इथे सन्मान होणार आहे. यस, एकूण धावा धावफलकावरती टोटल 29 29 झाले. 29 रन स्कोर कार्ड, 3 विकेट लॉस, 29. बॅटिंग टीम शिवशंभो 11, 29 रन्स ऑन बोर्ड. पुढचा सन्मान आम्ही करतोय सन्माननीय बाळासाहेब शिंदे साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे. मी बाळासाहेब शिंदे साहेब यांना विनंती करेन. नामदेव शेठ जमदाडे साहेब माजी सरपंच, ज्यांचं या स्पर्धेला खूप मोठं सहकार्य, मैदान त्यांनी उपलब्ध करून दिलं, अगदी युद्ध पातळीवर काम केलं आणि मैदान उपलब्ध करून दिलं. शरद मर्डेकर साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे. बाळासाहेब शिंदे साहेबांना विनंती करेन आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करा. 4 रन्स आणि एकूण धावफलक 35. मॅच कडे कॉन्सन्ट्रेट आमचा आहे, आम्ही आदर तिथे सन्मान करतोय. 35 झालेत, काही डिफिकल्टीज येणार नाही. अंपायर्स आमचे कॉन्सन्ट्रेट आहेत आणि लाईव्ह स्कोरर कॉन्सन्ट्रेट आहेत. नंतर आपण मॅच कडे फोकस जरूर करूया. यानंतर मी शरद साहेबांना विनंती करेन आपण आल्याबद्दल आपलं धन्यवाद देतो. आणि त्यानंतर राजेंद्र जगदाळे साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे. मी राजेंद्र साहेबांना विनंती करेन. सहकार द्वारका या सोसायटीचे आमचे नावडेकर यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय. यानंतर शंकर काटेकर साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे. एकूण फायनली बघा, खूप चांगला निर्णय, कारण रिव्ह्यू मला सांगितले रिव्ह्यू सिस्टम पूर्ण स्पर्धेमध्ये नाहीये. तर शंकर काटेकर साहेब यांचा सन्मान इथे होते. आणि पुढचा सन्मान होणार आहे दत्ताजी मोरे साहेब यांना विनंती करेन. एकूण धावफलक, तुम्ही मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करा, आम्ही सांगू, डोंट वरी, मॅच सुरू ठेवा. 36 रन, लॉस ऑफ दी 3 विकेट्स, 4th ओव्हर इन, आता 5वं षटक प्रगतीपथावर असेल. 5 ओव्हर इन प्रोग्रेस. राकेश खेळतोय इंडिव्हिज्युअल 15 बॉल्स मध्ये 28. एकदा राकेश साठी टाळ्या होऊ द्या. 28 वर तो खेळतोय. तर सन्माननीय ज्ञानेश्वर
साहेबांचे इथे सन्मान होणार आहे। ज्ञानेश्वर बोबडे साहेब यांना विनंती करेन आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा। टोटल स्कोर एकूण धावफलक पोहोचलाय 42 रन्स 42 लॉस ऑफ दी 3 विकेट्स। बॅटिंग टीम शिव शंभो 11। यानंतर दत्ताजी मोरे साहेब यांचा सन्मान होईल। सलग 3 षटकार राकेश साठी 500 रुपये आणि पुरस्कर्ते स्पॉन्सर्स दिगंबर भोसले साहेब यांच्याकडून राकेशला हे प्राइज झाले। गुरु लॉफ करतोय, झेल होईल का आणि आलाय षटकार। यानंतर दत्ताजी मोरे साहेब यांचा सन्मान होणार आहे। एकूण धावफलक पोहोचलाय +6 48 रन्स ऑन बोर्ड। इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल ओमसाई 11 आणि विघ्नहर्ता 11। आपल्याला रिपोर्टिंग करायचं। इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे। कॅप्टन आले असेल तर आम्हाला कन्फर्म करा। यस ओमसाईचे रेडी आहेत तर विघ्नहर्ताचे रेडी आहेत। ओमसाईला विनंती करेन इनिंग ब्रेक मधून रेडी आहेत। यस बॅक टू बॅक 2 सिक्सेस। तिसरा षटकार येणार का? यस लॉफ केलं डीपला आणि आलाय हा षटकार। टाळ्या होऊ द्या। राकेश पोहोचलाय 17 मध्ये, वैयक्तिक खेळतोय 40 वर, एकटा नडलाय 46 आणि 500 रुपये आलेत जरूर। 46 वर खेळतोय, टाळ्या होऊ द्या। नॉट आउट 54 रन्स 50 रन्स कंप्लीट 54 झालेत। 54 रन्स लॉस ऑफ दी 3 विकेट्स। तर वाकडी गावचे सन्मानी आमचे पाहुणे जयदास पाटील साहेब, राम म्हात्रे साहेब आणि रामदास खुटले साहेब या तिन्ही मान्यवरांचं आगमन झाले। मी त्यांना विनंती करेन अतिथी कक्षामध्ये यावं। जयदासजी पाटील साहेब वाकडी गावचे, राम म्हात्रे साहेब आणि रामदास खुटले साहेब तिन्ही मान्यवरांना विनंती करतो। आपण पाहतोय इंटर कॉलनी इंटर सोसायटीची ही स्पर्धा। यस 3 चेंडूंचा खेळ संपलाय। धावा 54 54 झालेत। आक्रमण होते जरूर डीप कडे, फिल्डर रेडी। 2 धावेसाठी प्रयत्न होईल, धोका होईल का? व्हेरी क्लोज डेंजर एंडला, गरज नव्हती। यस नॉट आउट। पंचांचा निर्णय अंतिम असेल, तुम्हाला तो चर्चा सुद्धा करता येणार नाही। आणि वैयक्तिक संघ पोहोचलाय 56 आणि राकेश पोहोचलाय 48 2 धावा, अवघ्या 2 धावा दूर। अर्धशतक होणार का? जर अर्धशतक ठोकलं तर ही खेळी लक्षात राहणार। नक्कीच वळूया मॅच कडे। 2 चेंडूंचा खेळ बाकी। फर्स्ट इनिंग टोटल स्कोर 56 56 धावा आहेत। ओ गुड बॉलिंग, नाइस लाईन, डॉट बॉल आणि आता लास्ट बॉल लक्ष वेधून घेतोय पुन्हा एकदा राकेश। 56 वर तो खेळतोय। 3 गडी बाद सुद्धा झालेत आणि गुरुला आपण पाहतोय गुरुच्या या गोलंदाजीवर 3 षटकार पाहिले। एकूण धावा 56। नेक्स्ट बॉल फुटवर्क वापरले, 1 धाव पूर्ण गेलेत 49 वर। 50 होणार का? यस बॅट वरती होणार। यस टाळ्या होऊ द्या। राकेश बॅट वर करायचे, खुश केला अगदी पहिला मॅच मध्ये अर्धशतक। का बॅटिंग आहे बघा, आनंद देणारा क्षण। 21 चेंडू मध्ये 50, षटकार 5 आणि चौकार 2, धावफलक एकूण धावा। राकेशचं अभिनंदन करूया, टाळ्या जरा सुरू ठेवा, एनर्जी वाढली पाहिजे। एकटा नडला, 21 मध्ये 50 खेळला, स्ट्राइक रन रेट 238 चा स्ट्राइक रेट, 21 चेंडू मध्ये 50 50। यस पुढल्या वर्षी या खेळाडूला प्रचंड मागणी येणार आपण पाहतोय। आणि आज शिवशंभो 11 साठी खूप योगदान। एकूण धावफलक 58 रन्स 58-59 करायचे। चला टॉस करूया। मी सर्व पाहुण्यांचं मनापासून धन्यवाद देईन। टॉस करूया। ओमसाई 11 शरद गोळे साहेब यांचं आगमन झाले आणि टॉस साठी मी सन्मानी पाहुण्यांना विनंती करेन, गणेश काकडे सरांना विनंती करेन टॉस आपल्याला करायचे प्रमुख पाहुण्यांचे शुभ असते। आणि मी विनंती करेन उपस्थित आमचे सन्मानी पाहुणे
पुनश्च एकदा विनंती करेन जयदास पाटील साहेबांना, राम म्हात्रे साहेबांना आणि रामदास कुटले साहेबांना वेलकम, सुस्वागतम. आणि आपण टॉस करूया. चला फिल्डिंग टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या.
11 आणि विघ्नहर्ता आणि टॉस विन टीम तर ओम साई 11 न टॉस जिंकलाय बघा. यानंतर नेक्स्ट मॅच असेल तर श्री समर्थ 11 या संघाला ओम साईनं टॉस जिंकला आणि 59 करायचे. इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय नामदेव शेठ जमदाडे साहेबांना जे या स्पर्धेचे आधारवड आहेत आणि त्यांना आपण बॅटिंग करताना पाहतोय. जेव्हा ग्रामीणसाठी खेळतात तेव्हा 40+ मध्ये त्यांचा आज तागायत आपण योगदान पाहतो आणि आता बॅटिंग करत असताना श्री समर्थ 11 या संघासाठी त्यांना आपण जरूर पाहूया. 59 करायचे आणि बॅटिंग टीमला आपण जरूर पाहतोय. चला मॅच ऑन राहील. 11:28 झालेत. मी पुन्हा एकदा रूल्स प्लेइंग 11 लिस्ट आहे ना ती अगोदर द्या. मी पुन्हा एकदा विनंती करेन ओम साई 11 आणि विघ्नहर्ता 11. यस अंपायर सिग्नल मॅच ऑन. 59 कंपल्सरी चेस. बॉलर नेम कुणाल आहे बघा. अशी गोष्टी होता कामा नये. तुमची लिस्ट अगोदर द्या आणि तुमचे एक्स्ट्रा प्लेयर अगोदर पाठवा जेणेकरून लाईव्ह स्कोररला डिफिकल्टीज येणार नाही. 12th मॅन या गोष्टींकडे लक्ष असू द्या. तर संजयजी शेलार साहेब, शंकर शेलार, विक्रम शेलार आणि संदीप शेलार यांचे इथे आगमन झाले. देवदास महाजन आणि किरण चिकणे साहेबांचं आगमन झाले. यस मॅच ऑन आहे. विनिंग टार्गेट 59. काय खेळणं अर्धशतक ठोकला आज. तर लॉफ करतो डीपला फिल्डर आणि आला हा फटका. दिस इज अ ग्रेट स्ट्रोक. 4 धावा मिळतील. तर नक्कीच आपण पाहतोय मैदानावर 59 टार्गेट आहेत. जय आणि नामदेव शेठ यांना आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये जिथे आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. 6 रन. कंपॅरिझन कडे सुद्धा आपण वळणार आहोत. मी या स्पर्धेसाठी जे आम्हाला पारितोषिक दिले ते आमचे संजयजी शेलार, शंकरजी शेलार, विक्रम शेलार असतील, संदीप शेलार, देवदास महाजन आणि किरण चिकणे साहेब या सर्व मान्यवरांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. सर्व आमचे अतिथी मान्यवर संजयजी शेलार, शंकर शेलार आणि विक्रम शेलार या आपण, संदीप शेलार या, देवदास महाजन असतील, किरणजी चिकणे या ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलं हे दानशूर व्यक्तिमत्व. 4 चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलकावर 7 आहेत. 59चं टार्गेट आहे. सामना पाहायला मिळतो आपल्याला श्री समर्थ 11 आणि शिव शंभो 11. तर सन्मानी आमचे अतिथी मान्यवर राम मात्रे साहेब, जयदास पाटील वाकडी गावचे, रामदास खुटले यांचे इथे आगमन झाले बघा. जय यांना पाहतोय आणि एकूण धावफलकावरती टोटल रोहिदासजी पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. तर नामदेव शेठ जमदाडे यांना पाहतोय. लक्ष्य 59. 5 षटकांचा सामना आहे. ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर रेडी. 1 धाव तयारी दाखवली दुसरी धाव घेण्यासाठी आणि यस गुड रनिंग. 2 मिळतील. टार्गेट 59 चे. संघाची धावसंख्या 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा आहेत. बॅटिंग टीम आपण जरूर पाहूया. श्री समर्थ 11 हा संघ इथे फलंदाजी करतो. नेक्स्ट पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. लो फुल टॉस लॉफ केल्या फाईन लेग कडे आणि या अंपायर पंचांकडे अपील केले. हाईट फॅक्टर पाहिलं जाईल आणि नो बॉल आणि फ्री हिट. नो बॉल फ्री हिट. बघा पंचांमध्ये चर्चा होईल.
तर नक्कीच आतापर्यंत एकूण धावफलक 15 वर पुढे सरकले. नामदेव जमदाडेंचा हा फटका कव्हरला, फिल्डर रेडी, मात्र फ्री हिटचा चेंडू जरूर हे ओळखलं आणि ते आक्रमण जरूर झालं. धाव घेण्याची तयारी. नामदेव शेठ जमदाडे या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांना आपण खेळताना पाहतोय. पहिल्या ओव्हर नंतर एकूण धावफलक या चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, 17 धावा आहेत. 70 रन्स, 59 चं टार्गेट. कंपॅरिझन आपण केली जेव्हा विपुलनं गोलंदाजी केली फर्स्ट ओव्हर मध्ये 7 होत्या आणि आता बॅटिंग टीम या मॅच मध्ये आघाडीवर आहे. रिक्वायर्ड रन रेट 10.50. अजूनही 24 चेंडू 42 करायचे. 24 मध्ये 42 अजूनही करायचे. 59 लक्ष थोडं डिफिकल्ट आहे. चला फिल्डिंग टीम गोलंदाजी नियुक्ती करा. तुम्हाला असा वेळ घेता येणार नाहीये कारण फोर्थ ओव्हर 20 मिनिटं टायमर ऑन आहे. 11:33. बघा 12th मॅन, तुमची नावं आमच्यापर्यंत येणं महत्वाचं आहे कारण लाईव्ह सुरू आहे. जर नावं मिळाली नाही तर मजा येणार नाही. एक एक्स्ट्रा प्लेयर साठी आम्ही आसन व्यवस्था केलेली आहे. एक्स्ट्रा प्लेयर साठी आसन व्यवस्था कारण आमचे 2 स्कोरर आहेत, लाईव्ह स्कोरर आणि आमचे स्कोरर श्रीकांत आहेत आणि ही अपडेट्स पोहोचवावी लागते. धावा धावफलकावरती 17 आहेत. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. शेनशाह आलाय सेकंड ओव्हर. पहिला चेंडू एज लागते, एष्टी रक्षक कमालीचा आणि हा धक्का पहिला. तर दिगंबर भोसले जे आमचे मॅनेजमेंट कमिटीमध्ये आहेत आणि जर शहेनशाहने सलग 3 विकेट घेतल्या तर त्यांना 500 रुपयाचं हे कॅश प्राइज असेल. नवीन फलंदाज सरकलाय. धावा धावफलकावरती 70 रन, 17 झालेत. फर्स्ट विकेट. विनिंग टार्गेट 59. रिक्वायर्ड रन रेट अजूनही 11 ची सरासरी कायम ठेवायचे जर हा सामना जिंकायचा असेल श्री समर्थ 11 या संघाला. नवीन फलंदाज गेला विपुल. विपुलनं 2 षटकं हाताळली. अगदी पहिल्या मॅच मध्ये विपुलला पाहिलं, गोलंदाजीची दाहकता त्यांनी दाखवली. विपुलने 2 षटकं डिलिव्हर केल्यानंतर संघासाठी खेळायचे हा त्याचं पावित्र्य त्यांनी दाखवलं आणि आता विपुल गेलाय क्रमांक 3 वर. तर नक्कीच मॅच कडे वळतोय. 17 झालेत. विनिंग कॅल्क्युलेशन आपण पाहतोय. इंटर सोसायटी क्रिकेट लीग ची स्पर्धा आहे 20-25 क्रिकेटचा महासंग्राम आपण जरूर पाहूया. 6 बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज विपुल आणि महालक्ष्मी नगरचे आमचे सन्माननीय कुमार आणि शुक्ला सरांचं आगमन झाले. मी त्यांचं वेलकम करेन. महालक्ष्मी नगर कुमार आणि शुक्ला सर. लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला, फिल्डर रेडी. झेल होणार का? ओ गुड कॅच, एक्सलंट कॅच. आणखीन एक धक्का. आता फलंदाज होणार बाद. विपुल होईल आउट. मैदानावर थांबणं महत्वाचं होतं मात्र इथे कुरघोडी झाली. आणखीन एक धक्का.
विकेट मिळाले, धावा धावफलकावरती 17 आहेत, लॉस ऑफ द 2 विकेट. शहेनशाहला आपण जरूर पाहूया 59 करायचे. हॅट्रिकच्या मार्गावर शहेनशाह, आणि जर हॅट्रिक मिळाली तर दिगंबर भोसले यांच्याकडून 500चं कॅश प्राइज. इथे मैदानावर सेट होणं, भागीदारी उभी करणं, सिंगल डबलला महत्व देणं, ह्या गोष्टी विसरल्यानंतर मॅच मध्ये कमबॅक. डिफेन्स मोड मध्ये सिंगल, कुठलेही पावित्र्य दाखवले नाही, सामना जिंकायचे तो श्री समर्थ 11. आणि आता नवीन फलंदाज गुरुनं तो प्रयत्न केला, चेंडूला सन्मान दिला आणि तितक्या वेगाने धावफलक पुढे सरकले. अभिषेक जानकर यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 500चं कॅश प्राइज. शहेनशाहला आपण जरूर पाहतो 18 धावा धावफलकावर. स्ट्रेट हिट करतोय नामदेव शेठ जमदाडे यांना आपण पाहते. लॉंग ऑफ कडे मिसफील्ड झाली, 2 धावेसाठी तयारी, धोका होईल का? यस, व्हेरी क्लोज. यस, नाहीये, पंचांचा इशारा आलाय. 59 करायचे. संघाची एकूण धावफलक स्कोर मूव्ज ऑन, एकूण धावफलक 20. नेक्स्ट मॅच ओम साई 11 आणि विघ्नहर्ता आपल्याला रेडी राहायचे. जसा हा सामना संपेल फिल्डिंग टीमला विनंती करेन आपल्या प्लेयर्सना घेऊन आपण रेडी राहा, कारण तिथे वेळ घेता येणार नाही, कारण आता मॅचेस सुरू झालेत. आपल्याला जवळपास भरपूर मॅचेस कव्हर करायचे आणि या सूचना आपल्याला असतील. वीस धावा धावफलकावर. झेलची संधी होती, तयारी दाखवली नाही. स्टार्ट क्रिकेटमध्ये का महत्वाची असते आणि ती तयारी नव्हती. सिंगल मिळेल. विनिंग कॅल्क्युलेशन आपण जेव्हा 18 चेंडूचा खेळ बाकी असेल जरूर सांगू. मात्र 21 धावा धावफलकावर 21. यस, 3 ओव्हर नंतर आम्ही ओव्हर डिटेल्स तुमच्यापर्यंत जरूर घेऊन येऊ. शरीरभेदी गोलंदाजी, पायाचा वेध घेतला, सिंगल मिळेल. यस, 1 धावेने संघ पुढे सरकेल. यस, बॅट स्वरूपात आहे का? यस, लेग बाईज. लेग बाईज संघ पुढे सरकेल. एकूण धावा टोटल 22 झालेत. 22 रन्स आणि 18 चेंडू आणि 37. 18 मध्ये 37 करायचे. 18 चेंडू 37 धावेची गरज. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. 3 ओव्हर्स नंतर ड्रिंक्स ब्रेक. टीम मीटिंगची परवानगी नाहीये. चला मॅच ऑन ठेवा. 18 मध्ये करायचे 37. सन्माननीय रामदास कुटले साहेब, रोहिदास पाटील आणि राम म्हात्रे साहेब यांचा आम्ही धन्यवाद देतो आणि त्यांच्या सन्मानाकडे वळतोय. मॅनेजमेंट कमिटी आमचे गणेश काकडे सर असतील, नवनाथ शेलार असतील, नितीन हिरे, श्याम वालुंच असतील, राकेश नाहर असतील आणि दिगंबर भोसले. मी मॅनेजमेंटला विनंती करेन आपण रामदास कुटले साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे. रामदास कुटले साहेब या आपण सन्मानाचा स्वीकार करा. राम म्हात्रे आणि रोहिदास पाटील यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. तर महेश पाटील आम्ही पाहतो नेरेगावचे युवा उद्योजक आहेत, त्यांचं आगमन झाले आणि नयन पांचाळे यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती करेन इथे त्रिवेणी संगम बघा. रोहिदास पाटील, राम म्हात्रे. मॅच कडे आपण जरूर कॉन्सन्ट्रेट करू. 18 मध्ये 37. वेगवान चेंडू दबाव निर्माण करेल. कुणालला आपण जरूर पाहूया. बॅटिंग टीम श्री समर्थ 11. मॅच मध्ये काय होणार लक्ष विद्या. यस, धाव घेण्याची तयारी. नजरेसमोरून धाव सोडण्याचा प्रयत्न झालाय आणि नक्कीच धाव फलक पुढे सरकेल. एकूण धाव फलक 25. 2 गडी सुद्धा बाद झालेत. तर महेश पाटील यांचे इथे आगमन झाले आणि नयन पांचाळ यांचं वेलकम, सुस्वागतम. महालक्ष्मी नगरचे कुमार सर आणि शुक्ला सरांचं सुद्धा आगमन झाले. फुटवाचा वापर ऑन साइडला, क्षेत्र खाली आहे. 1 बाउंड चेंडू जाईल थेट आमच्या अतिथी कक्षाकडे. नामदेव शेठ जमदाडे, इथून मॅच जिंकायची असेल तर शेवटपर्यंत टिकून राहावं लागेल. एकूण धावफलक पोहोचलाय 29. विनिंग कॅल्क्युलेशन कडे आपण लक्ष वेधूया आणि येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आता आपण पाहूया. स्कोर कार्ड. सुंदर फटका पाहायला मिळाला.
येणारे 15 चेंडू 30 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोक कन्वर्ट झाला नाही, 2 धाव घेण्याची तयारी. 14 मध्ये 28 करायचे, अजूनही 14 चेंडू मध्ये 28. तर कुमार सरांचा आणि शुक्ला सरांचे इथे सन्मान होते. महालक्ष्मी नगरचे रहिवासी आहेत आणि आज या इंटर कॉलनी लीग स्पर्धेसाठी त्यांचं योगदान. 31 धावा, 59चा टप्पा ओलांडायचे. यस, आपण पाहतो इथे धाव घेण्याची तयारी दोन्ही पाहुण्यांचं इथे आपण पाहतो. धन्यवाद देऊया. आणि एकूण धावा 32, 2 गडी बाद 32 आहेत. 59 टार्गेट. कुणालला आपण इथे पाहतोय बॅटिंग करताना. श्री समर्थ 11 आणि शिव शंभू 11. इंटर सोसायटी क्रिकेट लीग ची स्पर्धा पाहतोय. थँक्यू व्हेरी मच शुक्ला सर आणि कुमार सर, आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन. यस, अंपायर सिग्नल, ओव्हर कंप्लीट. एकूण धावा दाफलकावरती टोटल. आता ड्रिंक्स ब्रेक असेल कारण 3 षटकं झाली. रिक्वायर्ड रन रेट 13.5 ची सरासरी पाहिजे. 10 मध्ये 15 ची भागीदारी. 12 चेंडू आणि 27 धावा. 12 बॉल्स 27 नीडेड. पाणी घेऊन जा 12th मॅन. 12 बॉल्स 27. एकूण धावफलक 32 आणि 59चे टार्गेट. सन्मानाकडे आपण वळतो, तर आपण सन्मान करूया. सन्मानी महेश पाटील युवा उद्योजक नेरे आणि नयन पांचाळ यांचा इथे सन्मान होणार आहे. त्यांच्या सन्मानाकडे वळतोय. संजयजी शेलार साहेब, शंकर शेलार आमचे स्पॉन्सर या स्पर्धेसाठी. विक्रम शेलार, संदीप शेलार आहेत आणि देवदास महाजन, किरण चिकणे साहेब यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. नेक्स्ट मॅच असेल ओम साई 11 आणि विघ्न अर्थ 11. तर DIPL नेरे संघ खेळणार आहेत. या संघाचे संघ मालक महेश पाटील यांना आपण पाहतोय. नेरी गावचे युवा उद्योजक आहेत आणि संघ मालक DIPL नेरेचे महेश पाटील यांचा इथे सन्मान होते. आणि त्यानंतर नयन पांचाळ यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. इंटर कॉलनीची स्पर्धा बघा. सुस्थितीमध्ये मॅनेजमेंट. ड्रिंक्स ब्रेक. 12 चेंडू 27. 12 बॉल्स 27 नीडेड. बघा, सामना सुरू असताना मैदानामधून येण्याची कुणालाही परवानगी नाहीये. मॅनेजमेंट कडून आम्हाला या सूचना आल्यात. टार्गेट 59. कंपल्सरी चेस आहे. ओम साई 11 आणि विघ्न अर्थ 11 आपल्याला रेडी ना. थँक्यू व्हेरी मच महेश पाटील अँड नयन पांचाल, दोन्ही गेस्ट महालक्ष्मी नगर. आमचे स्पेशल गेस्ट कुमार सर अँड शुक्ला सर. थँक्यू व्हेरी मच सर्व आमचे अतिथी मान्यवर. टार्गेट. ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट. 11:46. बघा, जास्त वेळ गेला तर पुढचे सामने आपल्याला कमी ओव्हरचे किंवा काही चेंजेस असतील. थोडा वेग वाढवा. ओम साई 11 आणि विघ्न अर्थ 11 यांच्यामध्ये हा सामना पाहतोय. इंटर कॉलनीचे सर्व खेळाडू, सर्व संघ या स्पर्धेचा आनंद. 12 मध्ये 27. नामदेव जमदाडे या मॅच मध्ये खेळतात. इन ऍक्शन मध्ये पाहतोय. 12 मध्ये 27 करायचे, 32 झालेत. 32. जास्त वेळ तुम्हाला घेता येणार नाही, लक्ष असू द्या. एक मॅच साठी जर 1 तास गेला तर आपल्याला वेळापत्रक शेड्यूल मागे पडेल. आणि विनंती करेन थोडी घाई करा. राकेश आला. 12 बॉल्स 27 नीडेड. 59 targeted. 59 runs to win. Now scorecard 32 runs on board. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. दबाव वाढलाय. हा डॉट बॉल आहे. विनिंग कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा पाहूया. 32 59 झाले. फुटवर्कचा वापर. स्टेडी. चेंडू जरूर जाईल ऑन स्क्रीनला. हा चौकार. आता 10 चेंडू आणि 23 ची गरज. 10 बॉल 23.
4 धावा आल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा दूरवरून क्षेत्ररक्षकाला 2 धाव घेण्याची तयारी. नामदेव शेठ जमदाडे यांना पाहते, गुरु आहे तिथे गुड रनिंग. यस, मॅच सोडायची नाहीये, शेवटपर्यंत खेळायचं आणि ती कडवी झुंज. 59चं टार्गेट संघ पोहोचलाय. बॅटिंग टीम आता एकूण धावा 38, विनिंग कॅल्क्युलेशन 9 मध्ये 21 करायचे. 2-3 मोठे फटके मॅच मध्ये बरोबरी करतील, मात्र इथे 11 मध्ये 24 वर खेळताना वैयक्तिक नामदेव शेठ जमदाडे. स्लोअर वन लॉफ केला, डीपला क्षेत्र खाली, चेंडू जरूर जाईल आणि मिळतील. या चेंडूवर 4 धावा. गुड क्रिकेट. मी मगाशी म्हटलं का 40+ क्रिकेट गाजवतात नामदेव शेठ जमदाडे. माजी सरपंच, बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. 8 मध्ये अजूनही 17 करायचे. सामना अजूनही कठीण आहे बॅटिंग टीमला. स्लोअर वन, फुटबॉलचा वापर, स्विंग, चेंडू झाला आतमध्ये आला आणि पंचांकडे दाद मागत असताना अंपायर सिग्नल फायनल असेल. निकी चिंदाळी यांना पाहतो आणि योग राज सर दोन्ही आमचे नामांकित पंचांशी तुम्हाला चर्चा करता येणार नाही. 42 रिक्वायर 100 वाढले. 14.57 42 आहेत. ओ गुड बॉलिंग, ऑफ स्टंपच्या बाहेर गेला. वाईटचा कॉल येईल. पार्टनरशिप बघा, दोघांची भागीदारी. 15 मध्ये आतापर्यंत 25. विपुल बाद झाल्यानंतर चांगला प्रयत्न. बॅटिंग टीम श्री समर्थ 11 43 रन्स. आणि आता येणारे विनिंग कॅल्क्युलेशन अनालिसिस. नाउ स्कोर्स कार्ड 59 7 बॉल 16 रन नीडेड. 7 मध्ये 16 पाहिजेत. एक मोठा फटका कमबॅक करेल, मात्र राकेशला ही विकेट हवी. नामदेव शेठ जमदाडे वैयक्तिक 13 मध्ये 28. स्लोअर वन, शरीरावर चेंडू गेला, ऑन साइडला सिंगल. 2 धावेसाठी प्रयत्न होत असताना मात्र धोका होता. ओव्हर कंप्लीट. यस, लेग बाईट्स. टोटल स्कोर कार्ड एकूण धावफलक 44, टार्गेट 59 चे. आणि आपण पाहते रिक्वायर्ड 100 आता 6 मध्ये करायचे. 15, 6 बॉल आणि 15. यस, ओव्हर टू डीजे. सहा चेंडू आणि 15 धावेची गरज. 44 धावा झाले, 2 विकेट. रिक्वायर्ड 100 आपण पाहिला 15 ची सरासरी अजूनही हवे. 59 चे टार्गेट. नामदेव शेठ जमदाडे यांच्यावर सर्वांच्या नजरेत. एक मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करेल आणि गोलंदाज झालाय. लास्ट ओव्हर शुभम. 10 धावा दिल्या आपण पाहतोय राकेशनं, मात्र त्यानंतर शुभम. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र इथे चुकीचा थ्रो. 2 धाव घेण्याची तयारी. धोका होईल का? पुन्हा एकदा प्रयत्न. व्हेरी क्लोज, डेंजर एंडला, रनआउट. नामदेव शेठ जमदाडे गरज नव्हती. आता मॅच कठीण होईल, मॅच कठीण होईल. जरूर पाहूया. पंचांचा इशारा, रनआउटचा कॉल आलाय आणि मॅच मध्ये कमबॅक. इम्पॉर्टंट विकेट. दिस इज अ बिग विकेट. इथे बाद झाल्यानंतर मॅच मध्ये टर्न करणार काम. शिवशंभू 11. यस, एक धाव जरूर मिळेल. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले. यस, अपील होईल. वाईटचा कॉल. बघा, पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत. वॉर्न केले गोलंदाजाला, वॉर्निंग दिलं.
बाउन्स साठी वॉर्निंग, तुम्हाला ही एक वेळा संधी असेल आणि आता विनिंग कॅल्क्युलेशन 59 करायचे आणि आता 46-46 5 मध्ये 13. आक्रमण ऑन साइडला जरूर झाले, लॉंग ऑन कडून येईल फिल्डर, चेंडू पकडलाय, 2 धाव घेण्याची तयारी. गुड रनिंग मॅच मध्ये कमबॅक ट्विस्ट. अजूनही सामना कोण जिंकेल, येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 4 बॉल्स नीडेड. 46 झालेत, 59चं टार्गेट, 46 रन ऑन बोर्ड, रिक्वायर्ड रन रेट. आता आपण जरूर पाहूया, 4 मध्ये करायचे 11, 4 बॉल्स 11 रन्स नीडेड. एक मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करून देईल. फुटबॉलचा वापर कव्हर कडे ढकललाय आणि फटका जरूर येईल. मिळतील 4 धावा, स्कोर मूव्स ऑन. आता 3 चेंडू आणि गरज असेल 7 धावेची गरज. 3 बॉल 7 रन्स नीडेड. मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिला सामना सनसनाटी पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 7 धावा सामना पाहायला मिळतोय. इंटर कॉलनीचे श्री समर्थ 11 आणि शिवशंभू 11 मॅच मध्ये कमबॅक. 3 चेंडू आणि 7 धावा. काय होणार या मॅच मध्ये आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा साहजिकच सर्वांच्या नजर आहेत गुरुकडे. लॉफ करतोय डीप लॉंग ऑनला, फिल्डर रेडी. 1 धाव पूर्ण, 2 धाव घेण्याची तयारी. यस, थ्रो झालाय, 2 धावा होतील पूर्ण आणि येणारे 2 चेंडू 5 धावा. बघा शेवटच्या चेंडू पर्यंत सामना आता रंगेल. आपण पाहतो पहिला सामना हा टफ मॅच पाहायला मिळाले. श्री समर्थ 11 जिंकणार. हु इज ऑन द मॅच, सामना कोण जिंकेल, श्री समर्थ 11 का शिवशंभू 11. 2 बॉल्स 5 रन्स टू विन. आता 2 मध्ये करायचे 5. शिवशंभू 11. चला वेळ घेता येणार नाही, वेळ घेता येणार. मॅचचा रिदम असतो, त्या रिदम मध्ये सामना सुरू राहायला पाहिजे. 2 चेंडू मध्ये 5 ची गरज. श्री समर्थ 11 अँड शिवशंभू 11. 2 बॉल्स 5 रन्स टू विन. आक्रमण करतो, ड्राइव्ह केलाय कार्पेटच्या माध्यमातून डीपला सिंगल. 2 धाव घेण्याची तयारी होईल. कॉल केलाय आणि आता होईल धोका. यस, रन आउट. 1 बॉल. एकदा टाळ्या उद्या शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच आले. एक चेंडू आणि 4 धावेची गरज. व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी टफ मॅच. साहजिकच सर्वांच्या नजरा या मॅच कडे लक्ष वेधूया. व्हेरी क्लोज मॅच. नेक्स्ट मॅच ओमसा 11 विघ्नहर्ता. ओमसा 11 ने टॉस जिंकलाय. फिल्डिंग असेल तर आपण रेडी राहा. का होणार या मॅच मध्ये व्हेरी क्लोज मॅच. चला एकदा टाळ्यांचा आवाज येऊ द्या. या मॅच साठी चीअर अप करायचे दोन्ही संघांना. 1 चेंडू 4 धावा. सेन्सेशनल मॅच, टॉप मॅच, व्हेरी क्लोज आणि 1 चेंडू 4 धावेची गरज. सामना कोण जिंकेल. 1 बॉल 4 स्ट्रायकर एंडला. ओ गुड बॉलिंग. सामना जिंकलाय बॉलिंग टीम शिवशंभू 11 या संघानं. सुद्धा आपण ऐकणार आहोत. चला आपण जरूर देऊया मॅन ऑफ द मॅच राकेशला. तर राकेश साठी टाळ्या उद्या मित्रांनो. गुड बॅटिंग, अर्धशतकी खेळ आणि त्यांना पण देतोय मॅन ऑफ द मॅच. राकेश शी आम्ही सुद्धा संपर्क साधणार आहोत. गुड बॅटिंग. सायप्रीत लाईव्ह शिवशंभू 11 साठी ग्रेट स्टार्ट आणि 50 रन्स. 500 रुपयाचं कॅश प्राइस सुद्धा त्यांना आलं. तर बेस्ट ऑफ लक. तर राकेश यांच्याशी आपण कनेक्ट होतो. काय म्हणाल आज या स्पेशल इनिंग बद्दल.
नक्कीच आता आत्मविश्वास तर फार चांगला वाढलाय आणि या निमित्ताने एक सुचलंय म्हणून बोलतो, म्हणजे तो आत्मविश्वास आता टीमचा पण वाटतोय. खडे है इतने ऊंचाई पर, इरादे भी बुलंद है, कोई भी दे चुनौती हमें जीत हमारी निश्चित है. धन्यवाद. स्पेशली अर्धशतक झालं खेळपट्टी आणि मैदानाबद्दल काय म्हणाल, जी खेळपट्टीनं तुम्हाला साथ दिली? नक्कीच खेळपट्टी खरंच सुंदर आहे. बॅटिंग विकेटच आहे. बॉलरने जर काही चुका केल्या तर नक्कीच इथे क्षमा तर नक्कीच नाही. धन्यवाद. अर्धशतक टाळ्या उद्या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय चांगला खेळ इथे झाला. नेक्स्ट मॅच ऑन होईल सहकार आणि त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आलं.